बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्यानं हिंजवडी पोलिसांकडून तरुणाला अटक। 2 पिस्तूल आणि 4 काडतुसे जप्त। अटक केलेल्या तरुणाचा शरद मोहोळ टोळीशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय। काँग्रेस आप एकत्र लढल्यास आनंद झाला असता। दिल्लीमध्ये कुणाला पाठिंबा द्यायचा चर्चा सुरू। केजरीवालांसह सहकारी आमच्या संपर्कात जास्त, संजय राऊतांची माहिती। लॅम्बोर्गिनीला व्हीव्हीआयपी नंबरमुळे मंत्रालयामध्ये थेट प्रवेश। कार स्काय लाईन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती। सर्वसामान्यांना प्रवेश नाही, व्हीआयपी गाड्यांना थेट प्रवेश, राऊतांची टीका। टक्कल पडणाऱ्यांची संख्या 51 वर। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वाची माहिती। आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील 6 गावात घरोघरी सर्वेक्षण सुरू। टोरेस घोटाळ्याची कुणकुण तपास यंत्रणांना आधीच होती। शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना पाठवलेली नोटीस समोर, तर टोरेस कंपनीशी संबंधित 3 बँक खाती सील। एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार। घर बसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी चेहरा विरहित प्रणालीही राबवणार। अर्ध्या नागपूर शहरामध्ये पाणी पुरवठा उद्या बंद। उद्या सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत कन्हान जलशुद्धीकरणाचं 30 तासांचं शटडाऊन। टीआरपीमध्ये 21.9 रेटिंगसह TV9 मराठी पुन्हा नंबरवर। प्रेक्षकांची पसंती फक्त TV9 मराठीला। राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आणि वितरण बंद। आता ई रेशन कार्डवर रेशन मिळणार।